नमस्कार मित्रांनो, मी वैभव मिश्रा. स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत संयुक्त पूर्व परीक्षा गट ब अराजपत्रित या परीक्षा आपण प्रशासनचे पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? पर्याय क्रमांक 1 वेरूळ, पर्याय क्रमांक 2 कार्ले भाजे, पर्याय क्रमांक 3 पितलखोरा, पर्याय क्रमांक 4 घारापुरी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पितळखोरा. हे भारतातील सगळ्यात प्राचीन लेणी आहे. कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828ला नेमले? पर्याय क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बेंटिंक, पर्याय क्रमांक 2 लॉर्ड हेस्टिंग, पर्याय क्रमांक 3 लॉर्ड वेलस्ली, पर्याय क्रमांक 4 लॉर्ड मेव. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बेंटिंक. लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी इनाम कमिशन 1828ला नेमले होते. 1858च्या भारत सरकार कायद्याचा परिणाम शोधा. पर्याय क्रमांक 1 मुक्त व्यापार, पर्याय क्रमांक 2 कंपनीच्या राजवटीची इतिश्री झाली, पर्याय क्रमांक 3 मुक्त आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षण, पर्याय क्रमांक 4 स्थानिक स्वराज्य. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कंपनीच्या राजवटीची इतिश्री झाली. 1858च्या भारत सरकार कायद्याने कंपनीच्या राजवटीची इतिश्री झाली. 1855मध्ये मुंबई सरकारने 2 कोटी रुपयांचे कर्ज रस्ते, कालवे इत्यादी बांधकामासाठी उभारले, परंतु हा पैसा रिकामी जागासाठी वापरण्यात आला. पर्याय क्रमांक 1 मराठा युद्ध, पर्याय क्रमांक 2 अफगाण युद्ध, पर्याय क्रमांक 3 बर्मा युद्ध, पर्याय क्रमांक 4 मैसूर युद्ध. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बर्मा युद्ध. 1855मध्ये मुंबई सरकारने जे 2 कोटी रुपयांचं कर्ज उभारलं होतं ते बर्मा युद्धासाठी खर्च केलं. सतीप्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे एक अर्ज केला गेला. त्यावर हिंदू लोकांच्या वतीने राजा राममोहन रॉय आणि खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची सही होती? पर्याय क्रमांक 1 बाळशास्त्री जांभेकर, पर्याय क्रमांक 2 जगन्नाथ शंकर शेठ, पर्याय क्रमांक 3 पंडिता रमाबाई, पर्याय क्रमांक 4 वीरा शिंदे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जगन्नाथ शंकर शेठ. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? पर्याय क्रमांक 1 750 किलोमीटर, पर्याय क्रमांक 2 850 किलोमीटर, पर्याय क्रमांक 3 650 किलोमीटर, पर्याय क्रमांक 4 550 किलोमीटर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 750 किलोमीटर. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 शंभू महादेव हरिश्चंद्र सातमाळ अजंठा, पर्याय क्रमांक 2 अजंठा सातमाळ हरिश्चंद्रगड शंभू महादेव, पर्याय क्रमांक 3 सातमाळ शंभू महादेव हरिश्चंद्र अजंठा, पर्याय क्रमांक 4 अजंठा सातमाळ शंभू महादेव हरिश्चंद्रगड. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अजंठा सातमाळ हरिश्चंद्रगड शंभू महादेव. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? पर्याय क्रमांक 1 सरनामा न्यायालयाद्वारा अंमलात आणता येत नाही, पर्याय क्रमांक 2 राज्यघटनेस प्रस्थापित आणि विकसित करण्यायोग्य जी उद्दिष्ट आहेत ती सरनाम्यातून व्यक्त होतात, पर्याय क्रमांक 3 सरनाम्यातून राज्यघटनेने आपल्या अधिकाराचे स्रोत कोणाकडून प्राप्त केले आहेत ते स्पष्ट होते, पर्याय क्रमांक 4 आपल्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ती तत्वे रशियन राज्यक्रांती 1917 कडून घेतली आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आपल्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्वे रशियन राज्यक्रांती 1917 कडून घेतली आहेत. भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 2 सरदार पटेल, पर्याय क्रमांक 3 जवाहरलाल नेहरू, पर्याय क्रमांक 4 जे.बी. कृपलानी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जे.बी. कृपलानी. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली? पर्याय क्रमांक 1 11, पर्याय क्रमांक 2 16, पर्याय क्रमांक 3 114, पर्याय क्रमांक 4 165. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 11. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण 11 अधिवेशने झाली. नागरिकत्व निवडणुका तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी रिकामी जागापासून लागू करण्यात आल्या. पर्याय क्रमांक 1 9 सप्टेंबर 1946, पर्याय क्रमांक 2 15 ऑगस्ट 1947, पर्याय क्रमांक 3 26 नोव्हेंबर 1949, पर्याय क्रमांक 4 26 जानेवारी 1950. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 26 नोव्हेंबर 1949 पासून नागरिकत्व निवडणुका तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी लागू करण्यात आल्या. संगणक परिभाषेच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या शॉर्टकट या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? पर्याय क्रमांक 1 लवकर संपणारा प्रोग्राम, पर्याय क्रमांक 2 प्रोग्राममधील जवळचा मार्ग, पर्याय क्रमांक 3 विशिष्ट कड दाबून दिलेली सूचना, पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विशिष्ट कड दाबून दिलेली सूचना. हवेमधील पाण्याच्या बाष्पाची
संपृक्तता ज्या तापमानाला होते त्याला रिकामी जागा म्हणतात. 1. द्रवीभवन. 2. उत्कलन बिंदू. 3. दवाचा बिंदू. पर्याय क्रमांक 4. पूर्ण आर्द्रता. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दवाचा बिंदू. सौर कुकर पेटीच्या आतील भागास कारण काळ्या रंगाचे आवरण रिकामी जागा असते. पर्याय क्रमांक 1. त्यावर पडणाऱ्या उष्म प्रारणाला बाहेर सोडते. पर्याय क्रमांक 2. त्यावर पडणाऱ्या उष्म प्रारणाला परावर्तित करते. पर्याय क्रमांक 3. त्यावर पडणाऱ्या उष्मा प्रारणाला अमान्य करते. पर्याय क्रमांक 4. त्यावर पडणाऱ्या उष्मा प्रारणाला शोषून घेते. याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. त्यावर पडणाऱ्या उष्मा प्रारणाला शोषून घेते. रिकामी जागा या पदार्थाच्या बाबतीत विद्युतधारा व विभवांतर यांचा जर आलेख काढला तर तो सरळ रेषीय येत नाही व रोधकाचे मूल्य स्थिर राहत नाही. पर्याय क्रमांक 1. थर्मिस्टर. पर्याय क्रमांक 2. तांबे. पर्याय क्रमांक 3. ॲल्युमिनियम. पर्याय क्रमांक 4. चांदी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. थर्मिस्टर. कोल्हापूर आणि कुडाळ यांच्या मते रिकामी जागा घाट आहे. पर्याय क्रमांक 1. आंबेनळी. पर्याय क्रमांक 2. अंबोली. पर्याय क्रमांक 3. हनुमंते. पर्याय क्रमांक 4. अंबा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हनुमंते. कोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये हनुमंते हा घाट आहे. खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व ॲल्युमिनियम समृद्ध असते. पर्याय क्रमांक 1. काळी मृदा. पर्याय क्रमांक 2. लॅटराईट मृदा. पर्याय क्रमांक 3. दलदलीची मृदा. पर्याय क्रमांक 4. वाळवंटी मृदा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लॅटराईट मृदा ही ऑक्साईड व ॲल्युमिनियम लोहाने समृद्ध असते. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभागाचे कोणता. पर्याय क्रमांक 1. सह्याद्री पर्वत. पर्याय क्रमांक 2. सातपुडा पर्वत. पर्याय क्रमांक 3. निलगिरी पर्वत. पर्याय क्रमांक 4. अरवली पर्वत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक हे शब्द रिकामी जागा राज्यघटनेमधून घेण्यात आले आहेत. पर्याय क्रमांक 1. अमेरिकेच्या. पर्याय क्रमांक 2. ब्रिटनच्या. पर्याय क्रमांक 3. कॅनडाच्या. पर्याय क्रमांक 4. ऑस्ट्रेलियाच्या. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अमेरिकेच्या. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक हे शब्द अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेण्यात आले आहेत.